नमस्कार, मी धीरज तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण मिश्र डाळींचे अप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर हे अप्पे करण्याकरिता सर्वात अगोदर आपल्याला तांदूळ व डाळी भिजत ठेवायचे आहे। तर त्यासाठी 1 कप राशनचे तांदूळ घेतलेले आहे। जर 1 कप तांदूळ घेतले असतील तर त्याला अर्धा कप चणा डाळ घ्यायची आहे, पाव कप मुगाची डाळ, पाव कप उडदाची डाळ आणि अगदी थोडेसे मेथी दाणे घातलेले आहे। तर तांदूळ व डाळीचं प्रमाण सारखं घेतलेलं आहे। 1 वाटी तांदूळ होते तर 1 वाटी आपण इन टोटल डाळी वापरलेल्या आहे। आता हे तांदूळ व सर्व डाळी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। 3 ते 4 वेळा धुवून झाल्यावर यामध्ये स्वच्छ पाणी घालून हे आपल्याला साधारण 6 ते 7 तास भिजत ठेवायचे आहेत। 6 ते 7 तास झाल्यावर तुम्ही बघू शकता तांदूळ व डाळी मस्तपैकी भिजल्या गेलेल्या आहेत। आता यामधलं हे जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि यासोबतच इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहे। पोहे स्वच्छ धुवून यामध्ये मिक्स केलेले आहेत। तुम्ही जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता। यानंतर आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या वेट ग्राइंडरमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तांदूळ व डाळी घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे अगदी बारीकसर वाटून घ्यायचं। तर अशा प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मी वाटून घेतलेलं आहे। हे जे मिश्रण आहे एकदा चमच्याने फेटून घ्यायचं आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून एखाद्या गरम जागेवर आपल्याला फर्मेंट होण्याकरिता ठेवून द्यायचं आहे। हे जे बॅटर आहे याची क्वांटिटी डबल होतपर्यंत आपल्याला पूर्णपणे फर्मेंट होऊ द्यायचं आहे। तर हे बॅटर मी ओव्हरनाईट फर्मेंट करण्याकरिता ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता हे पीठ अगदी मस्तपैकी फर्मेंट झालेलं आहे। तर यामधील जेवढं बॅटर आपल्याला हवं आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। बाकीचं जे बॅटर आहे ते फ्रीजमध्ये तसंच ठेवून द्यायचं। हे बॅटर 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये छान टिकते। तर काढलेल्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ, 1 छोटा कांदा बारीक चिरून घातलेला आहे, 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे, मिरचीचे काप घातलेले आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। हे सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आपलं हे बॅटर अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। यामध्ये इनो, सोडा किंवा तेल घालायची अजिबात गरज नाही आहे। तर आता आपण अप्पे करायला सुरुवात करूया। तर सर्वात महत्त्वाची टीप, अप्पे पात्र अगोदर गरम करायचं। गरम झाल्यावरच त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यावर मग आपल्याला यामध्ये अप्पे घालून घ्यायचे आहेत। सुरुवातीला जे साईडचे होल आहे त्यामध्ये अप्पे घालायचे आणि सर्वात शेवटी सेंटरमध्ये घालायचे। त्यानंतर यावर झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर हे आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे। 3 ते 4 मिनिटे झाल्यावर झाकण काढायचं आहे। तुम्ही बघू शकता अप्पे जे आहे मस्तपैकी टम्म फुगलेले आहेत। झाकण काढल्यावर 1 ते 2 मिनिटे आणखीन लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे। दुसरी साईड पलटी करायच्या अगोदर वरतून थोडं थोडं एक एक थेंब तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर पलटवून घ्यायचे आणि दुसरी बाजूसुद्धा लो फ्लेमवर साधारण 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यायची। तर अप्पे कुरकुरीत होण्याकरिता तेलाचा वापर करायचा आहे आणि अगदी लो फ्लेमवर जास्त वेळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी अप्पे मस्तपैकी शिजले गेलेले आहे, टम्म असे फुगलेले आहेत आणि आता हे अप्पे जे आहे एका प्लेटवर काढून घ्यायचे। हे जे अप्पे आहे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचपबरोबर सर्व करू शकता किंवा हे असेही खायला छान लागतात। तर नक्की ट्राय करून बघा, कसे झाले मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार। धन्यवाद।